विद्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तर चला बघूया आज आपण दैनिक पंचांग, आजचं ज्योतिषशास्त्रीय नेमकी महत्त्व काय आहे ते, तसेच 12ही राशीचं राशी भविष्य तेही शुभ अंक आणि शुभ रंगासह आणि एक सुंदर असा महाउपाय जो व्हिडिओच्या शेवटी असणार आहे. तो उपाय असणार आहे की शैक्षणिक यशप्राप्ती कशी करता येईल आणि अडकलेली जी आपली कामं आहेत किंवा जे अडकलेली काही येणारे काही संकट आहेत ती कशी दूर करता येतील यासाठी एक महाउपाय पण तो व्हिडिओच्या शेवटी आहे. तर व्हिडिओची सुरुवात करताना आपण बघूया प्रथम दैनिक पंचांग. तर दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन 1947 विश्वावसु नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून उत्तरायण चालू आहे, त्याचबरोबर वसंत ऋतू आज यावेळेस चालू आहे. तर बाकी आपण म्हणाल तर आजची इंग्रजी दिनांक 11 मार्च 2026 असून आजचा वार बुधवार आहे. आजची तिथी फाल्गुन कृष्ण अष्टमी ही आहे. तर आजचं नक्षत्र बुधाचं ज्येष्ठा हे नक्षत्र आहे, जे की प्रगती आणि बुद्धी चातुर्यासाठी ओळखलं जातं. त्याचबरोबर आजचा योग वज्र असून आजचं करण दिवाकरण बालव तर रात्रकरण कौलव हे आहे. आज चंद्र कोणत्या राशीत आहे तर चंद्र वृश्चिक राशीमध्ये 22 वाजेपर्यंत आहे, त्यानंतर तो धनु राशीत प्रवेश करीत आहे. आजची सूर्यरास ही कुंभ हे आहे. तर हे झालं आपलं दैनिक पंचांग. त्यानंतर आज बघूया की नेमकी ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या आज दिवसामध्ये काय काय बदल होत आहे. तर सगळ्यात पहिला जो बदल होतोय तो गुरुग्रह मिथुन राशीत मार्गी होत आहे. जेव्हा गुरुग्रह हा मार्गी होत असतो तेव्हा थांबलेली प्रगती तो पुन्हा सुरू करतो, जसं की शिक्षण, विवाह आणि धन या तीन क्षेत्रातील अडथळे दूर होण्यासाठीचा कालावधी सुरू झालेला आहे. मिथुन राशीचा विचार केला तर सर्वाधिक फायदा मिथुन राशीला होणार आहे, कारण गुरु याच राशीत प्रवेश करीत आहे. शुभदृष्टींचा विचार केला तर गुरुची जी शुभदृष्टी आहे ती तुळ आणि कुंभ या राशीवर पडत असल्याने या राशींचे भाग्योदय होण्याचे चान्सेस आहे. तर चला बघूया आपण आता दैनिक राशी भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीला झालेला गुरुबदल काय देणार आहे तर विवाहाच्या चर्चेमध्ये यश देणार आहे. गुरुची मार्गी चाल तुमच्या पराक्रमात वाढ करणार आहे. त्याचबरोबर छोटे प्रवास जे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर असतील ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे. पुढची रास आपण बघूया वृषभ रास. वृषभ राशीमध्ये काय होणार आहे तर आर्थिक अडचणी तुमच्या थोड्या दूर होणार आहेत. कुटुंबामध्ये आता आनंदाचे वातावरण असणार आहे. त्याचबरोबर जर काही प्रदीर्घ आजार तुम्हाला चालू असतील तर त्यामधनं सुटका होण्यासाठी आज कोणी कोणी उत्तम डॉक्टर किंवा उत्तम वैद्य तुम्हाला भेटणार आणि त्यानुसार तुमची त्यातून सुटका अशी होणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा तर शुभ अंक 6 आहे. मिथुन राशीचा विचार केला तर सर्वात भाग्यवान रास ही मिथुन रास आहे. तर का तर गुरु आज याच राशीत मार्गी होत आहे. तुमच्याच राशीत गुरु मार्गी होत असल्याने आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. रखडलेली सर्व कामे आता पूर्ण वेगाने परिपूर्ण होणार आहे. तर तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा तर शुभ अंक 5 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर कर्क राशीला परदेश प्रवासाचे योग आजच्या दिवशी प्रबळ हे होत आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, कारण बचत हेच कधी कधी उत्पन्नाचं साधन असू शकतं. त्याचबरोबर आज मानसिक शांतता देखील तुमच्या राशीला लाभणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी तर शुभ अंक 7 हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीला इच्छापूर्तीचा दिवस आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत आज तुमच्यासाठी निर्माण होतील किंवा तुम्हाला मिळतील. मोठ्या भावाचं आणि मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या प्रगतीसाठी हे सर्व मोलाचं ठरणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी तर शुभ अंक 1 हा आहे. तर आपण बघूया कन्या राशीबद्दल. तर कन्या राशीला नोकरीत बढती किंवा नवीन अधिकार मिळतील. समाजात थोडासा मानसन्मान तुमचा वाढणार आहे. वडिलांकडून थोडे तुम्हाला मालमत्तेचे सुखही लाभणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पिस्ता तर शुभ अंक 3 हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर आज गुरुची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडत असल्या कारणाने तुमचा भाग्योदय होईल. त्याचबरोबर आज तीर्थयात्रेचे योग होतील किंवा तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीला तुमची गाठभेट होण्याचे आज योग निर्माण होत आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. त्यामुळे नवीन काही काम तुम्हाला करायचं असेल, काम मार्गी लावायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासून तुम्ही निश्चित करू शकता. तुमच्यासाठी शुभ रंग गुलाबी तर शुभ अंक 9 हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीला अचानक धनलाभ होण्याचे योग तयार होत आहेत. विम्याचे किंवा वारसा हक्काचे पैसे आज तुमचे मिळू शकतात. त्याच पद्धतीने थोडीशी आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचं खाणंपिणं थोडं टाळलं तर तुम्हाला उत्तम असं आरोग्य प्राप्त होऊ शकतं. पण थोडासा मानसिक ताण कमी होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असा आहे. त्यानंतर आज तुमच्यासाठी शुभ रंग लाल तर शुभ अंक 8 हा आहे. धनु राशीचा विचार केला तर वैवाहिक आयुष्यातील दुरावा संपत प्रेम वाढणारे आजचा तुमचा दिवस आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम असा आहे. भागीदारीमध्ये मोठे लाभ होतील. त्यामुळे पार्टनरशिपमध्ये जर कोणाचा व्यवसाय असेल त्यांच्यासाठी आज खूप उत्तम असा दिवस आहे. तर तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा तर शुभ अंक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर आज तुम्ही शत्रूंवर विजय मिळवणार आहात.
आणि मिळवला आहे की कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका की हो आम्ही मिळवलं आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नोकरीत कामाचे तुमचे कौतुक होणार आहे. मात्र आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष करू नका. आरोग्याची थोडी काळजी घ्या. आजचा शुभ रंग निळा, तर शुभ अंक 4 हा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश प्राप्त होणार आहे. संतती सुख तुम्हाला लाभणार आहे. संततीपासून काही ना काहीतरी सुवार्ता तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्या काही जुन्या गुंतवणुकी केल्या असेल, काही शेअर्स असतील, डिबेंचर, म्युच्युअल फंड, गोल्ड, सिल्वर ज्याते तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं असेल त्यात तुम्हाला आता उत्तम परतावा घेण्याचे दिवस येत आहेत. तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा, तर शुभ अंक 2 हा आहे. मीन राशीचा विचार केला तर घराचे किंवा वाहनाचे जे कोणी स्वप्न बघतायत ते पूर्ण होण्यासाठी आजचा दिवस अतिशय छान असा आहे. जर तसं काही घडलं, तसं काही तुम्ही बुकिंग केली तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका. आम्हाला वाचून हुरूप येतो. त्याचबरोबर आईकडून तुम्हाला सुखद बातमी आज मिळू शकते. घरातील काही कलह असतील तर त्या संपुष्टात येण्याचा दिवस आहे. तर त्या पद्धतीने उत्तम असा आज तुमच्या राशीला दिवस आहे. तर शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी, तर शुभ अंक 7 आहे. आता शुभाशुभ काळाचा जर विचार केला तर आज अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते 12:43 आहे. तर या कालावधीमध्ये शुभकर्म करावे. तर राहू काळ दुपारी 12:28 ते 1:57 आहे. तर राहू काळात शुभकर्म टाळावे. आता तुम्हाला जे मी सांगितलं की तुम्हाला आज मी महाउपाय देणार आहे. तर आजचा महाउपाय असा आहे की आज गुरुमार्गी होत असल्याने आज पिवळे कपडे परिधान करा आणि भगवान विष्णूची पूजा करा. त्याचबरोबर श्री विष्णू सहस्रनामाचे ज्याला पठण करता येत असेल त्यांनी पठण करावे. ज्यांना श्रवण करता येत असेल, आजकाल बरेच हे आहे, जसं की आत्ता आपण बघतो हा व्हिडिओ यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर, तर तुम्हाला तिथे पण विष्णू सहस्रनाम भेटेल. तर ते किमान ऐका तरी आजच्या दिवशी. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षणात काही यश मिळत नसेल, अडकलेली काम मिळत नसेल, तर गुरु महाराजांचा जो मंत्र आहे, देवानांच्या ऋषीनांच्या गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीं, ह्या मंत्राचा तुम्ही किमान 108 वेळा जप करा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश निश्चित प्राप्त होईल आणि जे काही इतर लोक आहेत त्यांची अडकलेली कामे आहेत ती निश्चित मार्गी लागतील. आता हा झाला महाउपाय. आपण संपूर्ण माहिती आता ऐकली. त्याचबरोबर तुम्हाला इतरही काही माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला निश्चित ते टाका. त्याचबरोबर आमचं हे जे चॅनल आहे, जे व्हिडिओ आहे ते तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्हाला इतरही काही अडचणी असतील, जसं की विवाह होत नाही, संततीचे काही अडचणी आहे, शैक्षणिक अडचणी आहेत, नोकरी व्यवसाय संदर्भात अडचणी आहेत, किंवा वास्तू संदर्भात नवीन वास्तू होत नाही आहे, किंवा वास्तू घेतल्यानंतर काही दिशांमध्ये अडचण वाटते, त्याचबरोबर न्यूरोलॉजिकली तुम्हाला काही मोबाईल नंबर चेंज करायचे, काही वास्तू किंवा व्हेकल नंबरसाठी तुम्ही ट्राय करता, तुमच्यासाठी लकी असणारा नंबर आम्ही निश्चित तुम्हाला काढून देऊ. त्यासाठी तुम्ही आम्हाला आमचा जो खाली दिलेला क्रमांक आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला निश्चित तसं सशुल्क असं त्यावर मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.